श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर सकाळी 7 वाजेला भाऊ पण आला, कारण आज होती हळद। पहिल्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर पहिल्या दिवशी होती मेहंदी आणि मेहंदीच्या दुसऱ्या दिवसाचा दिवस असतो तो म्हणजे हळदीचा दिवस। तर आज आहे आमची खानदेशी पद्धतीची हळद कशी असते। तर आज हळद आणि साखरपुडा दोघं पण आहेत। तर मग आम्हाला सकाळी नाश्ता करून राज सकाळी 7 वाजेला पुण्यावरनं बसला होता आणि सकाळी 7 वाजता ट्रॅव्हल्सने उतरला आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला। तर आपला महाराष्ट्रीयन नाश्ता कोणता असतो तर तो म्हणजे पोहे, उपमा, इडली वगैरे अशा ज्या काही असतात। तर आम्ही पण पोहे करून घेतलं आणि पहिलेच खूप उशीर झाला होता, कारण की सगळे एकत्र जमले म्हणजे गप्पा वगैरे संपतच नाही। तर सगळ्यांच्या गप्पा होत होत्या, तर टाईम कुठे भराभर जात असतो काही कळतच नाही जेव्हा गप्पा वगैरे होत असतात तेव्हा। आणि पहिलेच उशीर झाला होता आम्हाला जायला, कारण जेवणाच्या वेळेपर्यंत चोपड्याला जिथं लग्न होतं चोपड्यामध्ये, तर तिथं आम्हाला जेवणाच्या वेळेपर्यंत पोचायचं होतं आणि घरीच 11 वाजून गेले होते। तर मग आम्ही जायला निघालो आणि अगोदर आम्ही सगळे सोबतच जाणार होतो, ताई वगैरे आम्ही सगळेजण सोबत जाणार होतो। परंतु नंतर असा डिसिजन घेतला की 2 नंबरची बहीण पण येणार होती औरंगाबादवरून। तर मग 2 नंबरची बहीण इथं ताईकडे येणार होती आणि मग ताईने डिसिजन घेतला की 2 नंबरच्या बहिणीच्या कारवर ताई आणि ताईचे मिस्टर आणि ताईची फॅमिली हे त्यांच्या कारनेच येणार होते। तर मग ताई म्हटली, कारण ती म्हटली की हे वादळ जेव्हा घरातनं निघेल तेव्हा मला घरामध्ये सगळं रिलॅक्स आवरता येईल आणि मी सगळं घर वगैरे क्लीन करून आणि मग दुपारून येईल असं म्हणून। तर मी घरात असले की सगळ्यांना वादळ असं वाटत असतं, कारण की माझा काय म्हणता येईल आता, माझा जो गोबारा असतो खूप मोठा असतो, माझा पसारा तो खूप मोठा असतो। आणि ती म्हटली की जोपर्यंत तू घरातनं जात नाही तोपर्यंत माझ्या घरातलं काही आवरलंही जाणार नाही, कारण आमचा पसारा खूप जास्त मोठा असतो। म्हणून मग आम्ही डिसिजन घेतला की राज, मी, नविका आणि हे आम्ही तिघंजणी अगोदर निघणार होतो आणि मग ताई 2 नंबरच्या बहिणीच्या म्हणजे राणीच्या कारने नंतर ते दुपारून येणार होते तिच्या घरातला सगळा पसारा आवरल्यानंतर। आणि त्यासाठी त्रिशा पण राहून गेली त्यांच्याबरोबर यायला, कारण दोघं बहिणींचे मुलांचं आणि त्रिशाचं यांना सोबत पाहिजे असतात। आणि नविका त्यासाठी खूप रडत होती की मला पण त्रिशा दीदीसोबत राहायचं आहे असं म्हणून। पण हे एकत्र जेव्हा जमतात तेव्हा यांच्या सगळ्यांच्या भांडणी पण तेवढ्याच होतात आणि खेळतात पण तेवढेच आणि खूप जास्त आवाज करतात ते। म्हणून मग त्याच्यामुळे मग नविकाला इथं मी म्हणवत होती की तू माझ्यासोबत ये असं म्हणून। आणि त्यानंतर मग आम्ही इथं चोपड्याचं जे हॉटेल आणि लॉन्स आहे, निलांजन हॉटेल आणि लॉन्स जे बुक केलं होतं लग्नासाठी आणि हळदीसाठी प्लस साखरपुडा संध्याकाळी बापूचा चेहरा सुधून गेलेला आहे बापूचे दवाखान्यात गेले आता मन ना हात गरम गरम खातच म्हटले की तब्येत सुधरी की थोडंसं 2 कमी झाली किती भारी दिसत आहेत ना चेहरे, इतके भारी दिसत आहेत, काळे कुट्ट केस आणि ते एकदम अशा मूछ एकदम काळ्या कुट्ट, इतकी भारी दिसत आहेत ना। त्यांना माहिती मी फोटो काढते असं माहिती त्यांना। आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर हॉटेलमध्ये जेव्हा आतमध्ये रूममध्ये आलो तेव्हा ह्या तिघं जावई म्हणजे सगळेजण एकत्र जमलेले होते आणि आम्ही यांना बघून शॉक झालो, कारण की काय झालं होतं पहिल्या दिवशी रात्री जेव्हा खूप पाऊस पडला तेव्हा आम्ही पण घरी जायला निघालो आणि ह्या काकांच्या मुली जावई वगैरे हे पण घरी जायला निघाले। तर त्यानंतर यांनी डिसिजन घेतला, मग इकडं हॉटेलमध्येच रात्री यांनी स्टे करून घेतला। आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही जावयांसोबत सगळे मुली बहिणी भाऊ वगैरे सगळे एकत्र जमतो तेव्हा खूप जास्त हसी मजाक खूप जास्त एकमेकांची ओढली जाते। आणि तिथं ते तिघं जावई जमले होते आणि तिघं जावई होतात म्हणजे सगळे जावई जेव्हा जमतात 7-8 जावई 9 जावई जेव्हा एकत्र जमले तेव्हा सगळ्यांची खूप जास्त मस्करी होते। बहिणी बहिणी एका साईडने असतो आणि जावई जावई एका साईडने असतात, मग बहिणी जावयांची घेतात आणि जावई बहिणींची मस्करी घेतात। आणि त्यानंतर हे जेव्हा भाऊ असतात सगळे भाऊ कधी
जावयांच्या साईडने येतात तर कधी बहिणींच्या साईडने लगेच येऊन जातात. अशी ते मध्ये मध्ये पार्शॅलिटी करत असतात. आणि त्यानंतर रूममध्ये भरपूर टाईम गप्पा वगैरे मारल्यानंतर मस्करी वगैरे झाल्यानंतर मग जेवणाची वेळ झाली आणि आम्ही सगळेजणी मग इथं जेवायला आलो. तर हा 1 नंबरचा आहे, हा मोठ्या काकांचा 1 नंबरचा मुलगा नाशिकला असतो. 2 नंबरचा माझा भाऊ, 3 नंबर साईडला आहे तो 2 नंबरच्या काकांचा मुलगा. आणि हे आहेत जावई, जे 2 नंबरच्या काकांचे दोघं जावई आहेत, हे माझे मिस्टर. आणि त्यानंतर मग हे आहेत जे फोनवर बोलत आहेत, यांच्या मुलाचं लग्न आहे. हे मोठ्या काकांचे मोठे जावई आहेत. आणि ह्या आहेत 2 नंबरच्या काकांच्या सून, ह्या कल्याणला असतात. तर अशा प्रकारे असा सगळा मोठा गोतावळा आहे. आणि जेवणं करून आल्यानंतर मग हातावर मेहंदी काढायची. तर एक म्हणत होतं काढून घेऊ, एक म्हणत होतं राहू देऊ, कारण संध्याकाळी लगेच हळद आहे. परंतु टाईमपास म्हणून बसलो होतो. टाईमपास गप्पा मारता मारता मग करायचं तरी काय, मग हातांवर एक हातांवर का असे ना मेहंदी काढून घेतली. आणि परत जेवण करून आल्यानंतर परत गप्पांना सुरुवात झाली. सगळे एकत्र जमलो की रात्र पहाट किंवा टाईम वेळ जे काही बंधन नसतं. तर ह्या काकू काका वगैरे काकांच्या मुली सगळ्याजणी इथं बसलो होतो, मेहंदी काढत गप्पा मारत बसलो होतो. आणि तुम्ही पण आमच्या वयाच्या वगैरे आता काय म्हणतात काय म्हटलं म्हणजे वय तुम्ही जायला भेटून ना ते करू म्हणे मग 33 वय माझ्या बाबाच्या मुळे लग्न करतात म्हटलं माझं तर 33 वय. कोण म्हणे आई ताई नविताला घेते मी त्रिशाला घेते असं करतो. त्यांचं आवडलं तर त्यांनी बसून राहावं ना. मला हे पण राहून गेलं लावायचं, मला ते पण राहून गेलं. त्यांच्यामध्येच टाइम चालला होतो आमचा. आम्ही काय लावतो क्रीम लावतो पावडर लावतो. आता थोडं माणूस काही थोडं लावेल लिप बाम वगैरे होतीच नाही कौशल कारण गेली. आणि आता माझा 11 वर्ष येते मला बघताय त्यांच्या गावात चांगलं तू साडी भेटतो साडी गुंडाळून पहिल्यांदा वाढत जाता ना. आणि आमच्या मला घरूनच सांगितलं होतं राखी चांगली साडी नसून जाईल, कारण त्यांनी एवढं कोणीच नाही बरोबर आहे आणि चांगले झाले. बाबांनी पण सांगितलं की चांगली म्हणजे चांगली आणि त्यानंतर साखरपुडा पण लवकरच होता. पाणी पावसामुळे रात्री नाचायला भेटायला पाहिजे म्हणून DJ वगैरे लावला होता. तर त्याच्यामुळे लवकर पटापट आवरायला लावलं. जो हळदीचा जो लूक होता तर तो हळदीचाच लूक म्हणजे ती हळदीची साडी वगैरे साखरपुड्यासाठी पण राहू द्यायची होती, कारण की इकडं साखरपुडा झाला की लगेच हळद लागणार होती. त्याच्यामुळे मग आम्ही 2:30 वाजेलाच तयाऱ्या करायला सुरुवात केली. 2:30 पावणे 3लाच तयाऱ्या करून आम्ही तयार झालो. आणि अशा प्रकारे माझी ही हळदीचीच साडी होती म्हणून मी साखरपुड्याला काही वेगळी साडी अशी घातली नाही. त्यानंतर सगळेजणी तयार झालो आणि खाली उतरलो लॉन्समध्ये. तर इथं सगळ्यांचं फोटोशूट सुरू होतं आणि प्रत्येकाचा एक बाजूने नंबर लागत होता. ही पूर्ण 2 नंबरच्या काकांची पूर्ण फॅमिली आहे. आणि त्यानंतर इथं हळदीची पण तयारी सुरू होती. वातावरण खूप छान होतं, ऊनही नव्हतं, परंतु गरमी एवढी होत होती. खूपच चिकट असा घाम येत होता आणि खूपच अतिप्रमाणामध्ये गरमी होत होती. तर सगळ्यांचे फोटोशूट सुरू होते प्रत्येक फॅमिलीचे. तिकडं नविका 2 नंबरच्या काकांची मुलगी आहे, तिच्यासोबत नविकाचा फोटोशूट सुरू होता. आणि आता जे बसतील तर त्यांच्यासोबत मी तुमची ओळख करून देते. तर हे आहेत 2 नंबरचे काका काकू. उजव्या साईडला बसलेले आहेत ते 2 नंबरचे काका काकू आहेत, ते भडगावला असतात. आणि त्यांच्यामध्ये बसलेली ती माझी आई. आणि इकडं डाव्या साईडला आता जे बसतील, माझ्या बाजूला जे बसतील ते 1 नंबरचे काका काकू नाशिकला असतात. 1 नंबरचे काका काकू डाव्या साईडला, उजव्या साईडला 2 नंबरचे काका काकू आणि 3 नंबरची माझी आई आहे. तर माझे पप्पा एक्सपायर झालेले असल्यामुळे मग आईला मध्ये बसवलं. आणि 4 नंबरचे काका पण एक्सपायर झाले आहेत आणि 5 नंबरचे काका आलेले नाहीत, असे 5 काका आहेत. तर 2 नंबरचे उजव्या साईडला, 1 नंबरचे डाव्या साईडला आणि मध्ये 3 नंबरची माझी आई. आणि त्यानंतर जेवढ्या मुली अवेलेबल होत्या आणि जेवढे भाऊ अवेलेबल होते त्यांना सगळ्यांना बाकीचे यायचे राहिले होते, बरेच जणी यायचे राहिले होते. 2 नंबरच्या काकांची 3 नंबरची मुलगी यायची राहिली होती. माझ्या 2 बहिणी यायच्या राहिल्या होत्या. तर आणि ही आहे नवरदेवची मावशी, जी माझ्या भावाच्या शेजारी उभी आहे, ती नवरदेवची मावशी आहे. तर आणि हा आहे 2 नंबरच्या काकांचा मुलगा, तो मुंबई पोलीस आहे. तर अशा प्रकारे जेवढे अवेलेबल होत्या बहिणी आणि जेवढे भाऊ अवेलेबल होते त्यांनी सगळ्यांनी फोटोशूट करून घेतला.
आणि जे नंतर येतील त्यांचं नंतर बघितलं जाईल, कारण प्रत्येकाचा येण्याचा टायमिंग वेगळा वेगळा होता. त्याच्यामुळे कोणाचंच काही असं व्यवस्थित कन्फर्म नव्हतं. म्हणून जेवढे नात नातू, मुलं मुलगी जेवढ्या सगळ्या अवेलेबल होत्या सगळ्यांचे फोटोशूट करून घेतले. आणि मस्करी पण खूप प्रमाणामध्ये मस्करी होत असते. एक से एक बडकर मस्करीमध्ये असो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये एक से एक बडकर आहेत. आणि त्यानंतर परत अजून यांचं एक फोटोशूट राहिलं होतं सगळ्यांचं, तर परत यांचं करून घेतलं. कारण की बघा, फोटोशूट करण्यामागे फक्त एक कारण एकच असतं की ह्या खूप जास्त आठवणी राहून जातात. कधीही काही कुठली गोष्ट घडली तर खूप आठवणी राहतात या. व्हिडिओ चालू होता. आणि हो, मला सांगायचं हे होतं की कुठलीही गोष्ट आपण फोटो काढलेला असतो आणि जर ह्या फोटोंच्या मेमरी जर आपण जमा करून ठेवलेल्या असतात तर ह्या मेमरी कधीही आपल्याला आठवण देऊन जातात आणि ह्या आठवणी खूप जुन्या असतात. त्याच्यामुळे जो प्रसंग आला, जो वेळ आली, ती वेळ छानपैकी एन्जॉय करून घ्यायची. कधीही मनामध्ये रुसवा फुगवा धरून जर बसलो तर ती वेळ एन्जॉय करायला भेटतच नाही आणि गेलेली वेळ ही परत येत नाही, हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथं आतमध्ये हॉलमध्ये एंगेजमेंटची तयारी सुरू होती साखरपुड्याची. तर 4-4:30 वाजले असतील मे बी, टायमिंग आता फिक्स माहिती नाही. परंतु वेदर बाहेर चांगलं होतं, पूर्ण पावसाचंही नव्हतं, पूर्ण उन्हाचंही नव्हतं, परंतु गरमी होत असल्यामुळे तेवढंच फक्त वाटत होतं. बाकी वेदर तर छानच होतं. आणि त्यानंतर ही नवरदेवची आई एक खाली उभी होती आणि वरती नवरदेवची मावशी आहे. तर साखरपुड्याची तयारी सुरू होती. सगळ्याच खूप छान सुंदर दिसत होत्या. सगळ्यांनी सिंपल मेकअप केले होते, परंतु छान दिसत होत्या. आणि इथं मी बाहेर जाते, गेटच्या बाहेर, कारण की बाहेर माझ्या दोघं बहिणी आणि दोघं मेवणे आलेले आहेत, दोघं जिजाजी. तर त्यांनी मला बोलवून मागितलं, कारण की त्यांना बाहेर फोटो काढायचे होते, फोटोशूट करायचं होतं. तर बाहेरचा लूक अशा पद्धतीने, असा लूक आहे बाहेरचा, छान दिसत होतं एकदम. आणि संध्याकाळी त्यांना फोटो काढायचा होता बाहेर. एकदा ते म्हटले की बाहेरच्या याच्यामध्ये वेदरमध्ये एक फोटो सेशन होऊन जाऊ दे, कपल्स फोटो सेशन, आणि मग आतमध्ये काढू, लॉनमध्ये काढू आतमध्ये गेल्यानंतर. तर मग ह्या माझ्या तिघं बहिणी, आम्ही, ती तिकडच्या साईडला उभी, ती 2 नंबरची बहीण आहे, परंतु ती दिसायला छोटी दिसते माझ्यापेक्षा. मी 3 नंबरची आहे. पिंक कलरची साडी घातलेली 1 नंबरची, ती अबोली कलरची साडी घातलेली 2 नंबरची, आणि मी 3 नंबरची. ती औरंगाबादला असते आणि ही अहमदनगरला असते आणि मी असते पुण्याला. तर अशा आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. आणि त्यानंतर साखरपुड्याला सुरुवात झाली, नवरीचं एंट्री झाली. आणि नवरीची पूर्ण विधी झाल्यानंतर मग आता नवरदेवची एंट्री झालेली आहे. मी पूर्ण व्हिडिओ घेतला नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग होणार होता. तर आता नवरदेवची
त्यानंतर मग नवरी चेंज करून आली आणि नवरीची ओटी भरण्यासाठी 5 सुवासिनींना बोलवण्यात आलं नवरदेवकडून. तर आम्ही 5 सुवासिनी नवरदेवच्या बाजूने इथं ओटी भरण्यासाठी आलो आणि त्यानंतर मग ओटी वगैरे भरली गेली. सर्व विधी वगैरे झाल्या आणि मग आता आली एंगेजमेंटची वेळ. तर नवरदेव नवरी दोघीजणी एकमेकांच्या हातांमध्ये इथं रिंग सेरेमनी सुरू होणार होतं. त्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर मग आता इथं जो सुरुवात झाली ती हळदीला. आणि होतं काय, सॉन्ग एवढे सुंदर सुंदर सॉन्ग आहेत ना टाकण्यासारखे, परंतु कुठलंच सॉन्ग टाकायला चालत नाही यूट्यूबला, कारण यूट्यूबच्या क्रायटेरियामध्ये ते बसतच नाही. जर आपण दुसरं कुठलं सॉन्ग टाकलं तर लगेच कॉपीराईट आपल्याला लागत असतं. त्याच्यामुळे दुसरे कुठले सॉन्ग टाकताच येत नाही. जे यूट्यूबचे प्रॉपर सॉन्ग आहेत तेच सॉन्ग घ्यावे लागतात. त्यामुळे मग कुठलं सॉन्ग इथं टाकावं हे कळतच नाही. तर आणि सॉन्ग जर टाकलं तर व्हिडिओसुद्धा खूप छान वाटत असतो. त्यानंतर मग ही बाहेर लॉन्समध्ये सुरुवात झाली ती हळदीला आणि बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली होती. थोडंसं अंधार पडण्याची वेळ आली होती आणि मग हळदीला सुरुवात झाली. तर सुरुवातीला नवरदेवला हळद लागणार होती. आणि बघा, जेव्हा आपण असं कुठे जात राय रुक्मणी पळत करी, राय रुक्मणी पळत करे. तटन पळत कोणले आण, तटन पळत कोणले आण. तर ही आहे आमची खानदेशची हळद लावण्याची पद्धत. आणि जेव्हा नवरीला हळद लावल्यानंतर तिच्या डोक्यावरनं अशा पांढऱ्या कलरचा हळद लावलेला दोरा पकडला जातो. पूर्ण त्याचं एक मोठं बिंडोळं करून त्याचा दोरा पकडला जातो. आणि आमच्याकडे हे जे म्हटलं जातं आहे माईकमध्ये, तर ते दामेंड्या म्हटल्या जातात. तर ते दामेंड्या म्हणणारी माझी आई आहे. आणि त्या दामेंड्यांचं एक सॉन्ग असतं, तर त्या दामेंड्या म्हटल्या जातात. बासिंग मोती जळे उन्हा, बासिंग मोती जळे उन्हा. वाजा गए रत उन्हा, वाजा गए रत उन्हा. आणि त्याच्यानंतर मग आईने म्हटल्यानंतर मग ह्या ज्या 5 सुवासिनी नवरीजवळ उभ्या आहेत, तर त्या आईमागे त्या सुवासिनी ते दामेंड्या म्हणतील अशी पद्धत असते. परंतु त्या सुवासिनींचा एवढा जास्त आवाज येत नाही, खूपच कमी आवाज येतो आहे त्यांचा. आणि त्यानंतर नवरीला पण पूर्ण हळद लागली होती आणि झाली होती ती संध्याकाळची वेळ. नवरदेवन बापना खिसा कापी नवरदेवन बापना खिसा कापी त्यांना आनंद अरे राम. आणि इथे आम्ही सगळ्याजणी जात होतो नवरदेव नवरीला ओवाळणी टाकायला. आमच्याकडे अशी पद्धत असते, कुठे विदर्भाकडे किंवा इकडं कुठे माहिती आहे की माहिती नाही मला, परंतु हळद वगैरे सगळं लागल्यानंतर नवरदेव नवरीला एकत्र जमवतात. आणि त्यानंतर मग नवरदेव नवरींच्या डोक्यावरनं म्हणजे ओवाळणी टाकली जाते, पैशांची ओवाळणी टाकते. मग कोणी प्रत्येकजणी आपल्या मनाने आपल्या यथाशक्तीने ओवाळणी टाकत असतात. आणि ती ओवाळणी एका साईडला उजव्या साईडला न्हावी उभा असतो, न्हावी समाजाचा माणूस उभा असतो.
तर त्याला ते पैसे द्यावे लागतात. ते पैसे त्याच्याकडे जातात न्हावीकडे. तर अशा प्रकारे सगळ्या बहिणींनी आणि बहिणींच्या मिस्टरांनी कपल मिळून सगळ्यांनी अशा ओवाळण्या टाकल्या की मग त्यानंतर पूर्ण एक फोटोशूट होतो पूर्ण फॅमिलीचा, एक ग्रुपचा. आणि तिथं लाईटांचे खूप मोठे मोठे फोकस असल्यामुळे किडे खूप जास्त होते आणि इकडे शेजारी नविकाच्या अंगावर किडे चढले असतील तर नविका त्या किड्यांना खूप घाबरत होती आणि तिचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्यानंतर मग इथं आम्ही जमलो सगळ्या बहिणी एकत्र. प्रत्येक लग्नामध्ये बहिणींचा आणि जावायांचा एक फोटो झाल्याशिवाय लग्न कंप्लीट होणारच नाही. जरी कोणी फोटो काढायला बोलवलं तरी स्वतःहून फोटो काढायला जातो आणि ही एक आठवणच राहून जाते. तर सगळ्या एकत्र बहिणी जमलो नाही कारण की नवरदेवची आई पण आली नव्हती, तिला पण काम होतं तिकडं. ती तिच्या कामात व्यस्त होती, परंतु जेवढ्या सापडलो तेवढ्या. आणि आता इथं सगळ्यांच्या जोडी मिळून एक ग्रुप फोटो घ्यायचं ठरवलं. तर कोणाची जोडी कुठे उभी आहे हे कोणाला काही पत्ता लागत नव्हता. आणि त्यानंतर सगळं फोटोशूट वगैरे झालं, जेवणं वगैरे केलं, जेवणाचा काही व्हिडिओ काढला नाही. आणि त्यानंतर मग आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत असतो त्या गोष्टीला सुरुवात होणार होती थोड्याच वेळाने, कारण पावसासाठी खूप पटापट आणि लवकर आवरून घ्यायचं होतं.